मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। देशामध्ये माझ्या आदिवासीच्या तांदुळाच्या दाण्यालाही हात लावाल तर खबरदार इंग्रजांनो, तुमच्या बरोबर सर्वस्व बंड केल्याशिवाय मी राहणार नाही असं म्हणत ज्यानं उलगुलांचा नारा दिला त्या धरती आबा बिरसा मुंडाला वंदन करत या सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यामध्ये इंग्रज घुसू शकले नाहीत, कारण आमच्या तंट्या मामानं आपल्या छातीचा कोट केला आणि लढाई लढली त्या माझ्या तंट्या मामाला वंदन करत। या देशामध्ये झाशीची राणी किती लढली मला माहिती नाही, पण या देशामध्ये आदिवासी नेता झलकारी बाईनं इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड केलं आणि एक मोठा इतिहास रचला त्या झलकारी बाईला वंदन करत। या देशामध्ये जिने पहिल्यांदा शेतीचा शोध लावला आणि भारतातल्याच नव्हे तर जगातल्या सर्व स्त्रिया पुरुषांना एका वेगळ्या प्रकारचं दान दिलं, ज्याला किसान बनवलं, त्या माझ्या देवमोगरा माताला वंदन करत। भावांनो आणि बहिणींनो, या देशामध्ये मावळे जेव्हा लढायला गेले तेव्हा मावळे फक्त साळी माळी कोळी नव्हते, मुसलमान होते, आदिवासी होते आणि त्या सर्वांना एकत्र घेत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विडा विचलला आणि खऱ्या अर्थानं स्वराज्य उपलब्ध करून दिलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत। या देशामध्ये ज्यांनी पहिल्यांदा आरक्षण आणलं आणि आपल्या सर्वांना संविधानामध्ये आरक्षणाचा लाभ मिळाला, ते पहिले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांना वंदन करत। या देशामध्ये तुमचे आमचे सर्वांची मुलं आणि मुली शिकल्या पाहिजेत असं म्हणत ज्या महात्मा फुलेंनी आणि फातिमा बीना आणि सावित्रीबाई फुलेंनी या देशामध्ये शिक्षणाची गंगा आणली, त्यांना वंदन करत। या देशामध्ये या सर्वांना एकत्र करत ज्यांनी संविधान सभेमध्ये संविधान लिहिलं, मग ते आदिवासी नेते जयपाल मुंडा असू देत की त्यांच्या सोबत ज्यांनी अध्यक्षता केली आणि खऱ्या अर्थानं संविधान लिहिलं आणि कलम 342 मध्ये आदिवासींना आरक्षण दिलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करत। आजच्या या सभेचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके नेते आमदार श्रीदादा चौधरी, ज्यांच्या प्रचारासाठी नव्हे धनंजय निवडून येणं हे धनंजयचं एकट्याचं काम नाही, तो निवडून येईल ही आपली सर्वांची गरज आहे। काय ती मी माझ्या भाषणातून तुम्हाला सांगणार आहे। तो धनंजय भाऊ आमचे जम्मू काश्मीरचे आलेले आमचे साथी आणि सर्व विचार मंचावरती बसलेले भावा बहिणींनो, समोर बसलेल्या माझ्या लढवय्या आदिवासी भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला सगळ्यांना जय आदिवासी, सलाम अलैकुम। भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छिते। मी माझ्या भाषणाच्या सुरुवातीला म्हटली की महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणजे धनंजय चौधरी याला निवडून आणणं ही त्याची गरज कमी असेल, आपली गरज का जास्त हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। कारण 2014 पासून या देशामध्ये जे सरकार सत्तेवरती आलं, त्यांनी 1927 पासून या देशामधल्या आदिवासीला ते आदिवासी कधी म्हटले नाहीत, ते आदिवासीला वनवासी म्हणतात। आदिवासी म्हणजे या देशाचा राजा, मूळ निवासी, इथला खराखुरा पहिला हक्कदार, आणि वनवासी म्हणजे जंगलामध्ये राहणारा बिचारा। आपण आदिवासी आहोत, या देशामध्ये आपण सगळ्यांना जागा दिली आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो, जो कोणी तुम्हाला वनवासी म्हणत असेल त्याला तुमच्या गावातनं नाही, तुमच्या तालुक्यातनं नाही, तुमच्या जिल्ह्यातनं नाही, तुमच्या राज्यातनं हद्दपार केलं पाहिजे, कारण तो तुमच्या बरोबर घात करतो, तुमच्या विरोधामध्ये असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि जो खरा आदिवासी आहे त्याच्या मनामध्ये या बाबतीमधली ज्वाला की मी आदिवासी आहे, मूळ निवासी आहे, मी बिरसा मुंडा तंट्या बिलाची औलाद आहे आणि संविधानानं अधिकार दिलेला बाबासाहेबांचा पाईक आहे, खबरदार जर मला वनवासी म्हणाल, ज्या दिवशी आपण वनवासी पण स्वीकारू
त्या दिवशी आपलं आरक्षण संपलेलं असेल, ही गोष्ट आपल्या लक्षामध्ये ठेवली पाहिजे. आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते, या देशामध्ये 26 नोव्हेंबर 1949 मध्ये पहिल्यांदा राज्यघटना देशासाठी समर्पित केली गेली आणि 26 जानेवारी 1950 ला आपण स्वीकारली. तेव्हा आपल्याला सगळ्यांना आरक्षण मिळालं. 1952 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान, यांनी आदिवासींच्यासाठी पंचसूत्री जाहीर केली. त्यांनी म्हटलं की संविधानामध्ये जे आरक्षण मिळालेलं आहे त्याच्या बरोबरीनं मुंबई दिल्लीत जे कोणाचं सरकार असेल ते असू द्या, पण आमच्या गावामध्ये आम्ही सरकार, हे स्वशासनाचा नारा पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिला. 1952 साली ही गोष्ट आपण खुणगाठ बांधून घेतली पाहिजे. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. भावांनो आणि बहिणींनो, 2014 पासून हे सरकार आलं. आता काय करताय? जर मी तडवी असेल, जर मी बारेला असेल, जर मी पारधी असेल, जर मी भिल्ल असेल, तर मी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हे आता 2014 पासून सत्तेवर आलेलं सरकार तडव्यांना म्हणताय, बारेलांना म्हणताय, भिल्लांना म्हणताय, पारधींना म्हणताय तुमच्यामध्ये आम्ही डिलिस्टिंग करू. तुम्ही जर वेगळ्या धर्माचे असाल, कोणी मुस्लिम असेल, कोणी ख्रिश्चन असेल, कोणी हिंदू असेल, तर यांच्यामध्ये आम्ही फूटसाठी मोर्चे काढतात. भावांनो आणि बहिणींनो, जर तुम्ही भाजपाच्या कमळ नावाच्या चिन्हावरती बटन दाबलं तर येणाऱ्या तुमच्या पिढीवरती तुम्ही अन्याय कराल, द्रोह कराल आणि आदिवासी समाजाबरोबर तुम्ही फार मोठा धोका कराल, हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. कारण भावांनो आणि बहिणींनो, डिलिस्टिंग करणं म्हणजे नुसतं तडवी समाजाला, मुस्लिम समाजाला बाजूला करणं नव्हे, ख्रिश्चन समाजाला बाजू करणं नव्हे, ही सुरुवात आहे. आधी तडवींना घेरतील, ख्रिश्चनांना घेरतील आणि मग त्याच्यानंतर आदिवासींचं आरक्षण बंद करतील. म्हणून बारेलानं, पारध्यानं, भिल्लानं, तडवीनं म्हटलं पाहिजे की अरे आम्ही तडवी, पारधी, बारेला, भिल्ल असू वेगवेगळे, पण आमचा एकच धर्म आहे आणि तो म्हणजे आदिवासी धर्म, आणि तो जागवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र राहू. आणि म्हणून तुम्ही या पंजाच्या चिन्हाला, धनंजय भाऊच्या चिन्हाला जेव्हा तुम्ही बटन दाबाल तेव्हा धनंजय भाऊला विजयी करणार नाही नुसते, तर तुमच्या पुढच्या 7 पिढ्यांना तुम्ही आश्वस्त कराल की तुमच्या आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही, कारण आम्ही आमचा प्रतिनिधी निवडून दिलेला आहे. आम्ही अत्यंत अभिमानानं सांगू इच्छितो, पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1952 पहिल्यांदा पंचसूत्री आणली. इंदिरा गांधींनी या देशामध्ये गरिबी हटावचा नारा दिला आणि तो देत असताना शेवटच्या माणसाचा विचार केला. इमर्जन्सीच्या काळामध्ये सगळीकडे पडझड झाली भावांनो आणि बहिणींनो, पण आदिवासी भागामधले खासदार हे काँग्रेसचे निवडून आले, कारण त्यांना माहिती होतं की संविधान, आदिवासी आणि काँग्रेस हे एकमेकाचं नातं आहे. ते नातं त्यांनी ठेवलं. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. आज काय चाललंय या देशामध्ये भावांनो आणि बहिणींनो, गेल्या 10 वर्षामध्ये 11,000 करोड रुपये तुमच्या हक्काचे, महाराष्ट्राच्या आदिवासींच्या हक्काचे केंद्र सरकारनं इथल्या आदिवासींना दिले नाहीत आणि त्यांचे पैसे दुसरीकडे वळते केले. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. या सरकारनं 14,000 जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचं षडयंत्र घातलेलं आहे. आणि जर या शाळा बंद झाल्या भावांनो आणि बहिणींनो, तर सगळ्यात पहिला घाला जर कोणाला पडणार असेल तर तो आदिवासींना पडणार. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. या देशामध्ये या 10 वर्षामध्ये जे षडयंत्र आदिवासींच्या विरोधामध्ये केलं गेलेलं आहे ते षडयंत्र तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आपण म्हणतो की पेसा एरिया वाढवा, अधिक 50% लोकसंख्या असणारे अनेक गावं तुम्ही पेसा एरियामध्ये घ्या, पण या देवेंद्र फडणवीस नावाच्या माणसानं आता आणि ह्या शिंदेनं आणि त्या पवार नावाच्या माणसानं तुमच्या विरोधामध्ये षडयंत्र केलं आणि पेसा कायद्याच्या विरोधामध्ये त्यांनी या महाराष्ट्रामध्ये ठराव केला. तुमचे मुलं गार्ड बनत होते, तुमचे मुलं मास्टर बनत होते, तुमचे मुलं वॉचमन बनत होते, तुमचे मुलं नर्स बनत होते.
पेसा कायदा पातळ करून तुमच्या हक्काला त्यांनी गदा आणलेली आहे. आणि म्हणून 20 नोव्हेंबरला सांगायचंय की फसवलीस मिंदे सरकार, तुम्ही आमच्या पेसा कायद्याला जर हात लावत असाल तर तुमच्या मतदानाला नख लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे आपल्याला ठणकावून सांगावं लागेल. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. यांनी आज काय केलं? आपण किती दिवसापासून मागणी करतोय, दादा मागणी करतायत की अरे या सातपुड्यामधला आदिवासी आता कुठे मालक बनलेला आहे, आता कुठे मालक बनू पाहतो आहे. आणि तुम्ही आमचं सुकी धरण आहे, आमच्याकडे गारबंडीचं इकडे जामना गाठराचं धरण आहे, असं असताना सुद्धा तुम्ही मात्र आमच्या एरियामध्ये डार्क झोन करता आणि आम्हाला बागायती करू देत नाहीत. हे षडयंत्र चालणार नाही. धनंजय भाऊ निवडून आल्यानंतर पहिली लढाई असेल या भागामध्ये विहिरी खणण्याचं काम हे कायद्यानं झालं पाहिजे आणि म्हणून डार्क झोन उठला पाहिजे. ही आपली पहिली मागणी असेल. भावांनो आणि बहिणींनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. इथल्या आदिवासी माणसाला वेडा बनवण्याचं काम, अरे आम्ही तर गमतीनं काल मी नंदुरबारला आमचा एक साथी भाषण देताना म्हणाला, काठाभाऊ वसावे नावाचा, म्हणे काय होतं ताई, लोकमतच्या 2 रुपयाच्या पेपराच्या तुकड्यावरती 1-2 भजींचे चकोरे आणि एक आम्हाला म्हणे भजा आणि 2 जिलेबीचे चकोरे आम्हाला दिले जातात. आमच्या खांद्यावर हात ठेवतात, हळूच खिशामध्ये 500ची नोट टाकतात आणि आम्हाला सांगतात अरे तूच दादा. अरे बाबा, आज तो तुला दादा म्हणेल, आज तो तुला लाल पाणी पाजेल, आज तो तुला मटन बी देईल, पण तू एकदा 20 तारखेला बटन दाबलं की तो तुझं सगळं काढून घेईल. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. आणि म्हणून हे आपल्याला करायचं नाही, कोणाच्या भूलथापाला बळी पडायचं नाही. आपण लोकसभेला खूप चांगलं मतदान केलेलं आहे, पण तरी सुद्धा समाधानकारक मतदान नाही. आपण या भागामधून मी अतिशय अभिमानाने सांगेन की आपण राष्ट्रवादीला इथून लीड दिलेला आहे. पण उद्या जेव्हा रावेर लोकसभा मतदारसंघातल्या आदिवासी बहुल एरिया मधल्या पेट्या फुटतील, ईव्हीएम मधून जेव्हा ओपन होईल तेव्हा एक सुद्धा मत कमळाला जाता कामा नये. कारण आपण आदिवासी आहोत, वनवासी नाहीत. आपला हक्क आहे. डिलिस्टिंग करणाऱ्यांना, आदिवासींमध्ये फूट पाडणाऱ्यांना आम्ही जमीन दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्हाला सांगावं लागेल भावांनो आणि बहिणींनो. अरे आपण प्रश्न विचारला पाहिजे गिरीश महाजनला. तुम्ही 2012 साली उपोषणाला बसतात आणि कापसाला भाव मागतात 11,000 12,000. तुम्ही उपोषणाला बसतात, सोयाबीनला भाव मागतात 7,000 आणि गेल्या 10 वर्षामध्ये 3200 पेक्षा जास्त सोयाबीन पुढे जात नाही. या वर्षी आपली सोयाबीन जर चांगली पिकली होती आणि या वर्षी आपल्या सोयाबीनला चांगला भाव मिळाला असता, पण त्या अदानी ज्या देशामध्ये सोयाबीन पिकवतो त्या देशामधलं तेल आणलं गेलं, त्या देशामधली सोयापेंड आणली गेली आणि आता 3800 पेक्षा जास्त सोयाबीन आपलं विकत घेतलं जात नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण घेतो त्या खतांना जीएसटी लावला जातं 18%. आपण घेतो त्या सगळ्या शेतीमालाला जीएसटी लावली जाते 12 ते 18%. आणि सोन्याला मात्र जीएसटी 2%, हिऱ्याला मात्र जीएसटी 1%. आणि म्हणून आपल्याला या शिंदेच्या फसवणूक सरकारला सांगायचं आहे की जर तुला सोन्याला 2% जीएसटी लावायची आहे, हिऱ्याला 1% जीएसटी लावायची आहे, तर त्यांचीच मतं घे आणि तिकडेच जा गुवाहाटी मार्ग, सुरत मार्गे गुवाहाटी. इथे येण्याची गरज नाही. हे आपल्याला ठणकावून सांगावं लागेल. कारण भावांनो आणि बहिणींनो, जो अन्याय आपल्यावरती होतोय, ज्या पद्धतीनं आपली मागणी आहे, यावल प्रकल्प कार्यालयामधला जो काही बजेट आहे तो लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वाढवला गेला पाहिजे. तो दिवसेंदिवस कमी होतोय. मागच्या वेळेस 72 कोटी होता, यावेळेस तो 65 कोटीपर्यंत आणून ठेवलेला आहे. म्हणजे दिवसेंदिवस आपल्यावरती, आपल्या हक्कावरती लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आपल्याला बजेट मिळालं पाहिजे. पण ज्या पद्धतीनं घाला आपल्यावरती घातला जातोय ते आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आपण नारा दिला, दिल्ली मुंबई ज्याचं कोणाचं सरकार असेल त्याचं असू द्या, पण आमच्या गावात आम्ही सरकार आहोत. आणि हे जर कोणी काढून घेत असेल तर भावांनो आणि बहिणींनो, हे आम्ही ऐकणार नाही. ही जी भाजपचं सरकार आहे याच्या बाबतीमध्ये तर मी लोकसभेमध्ये कायम म्हणायची की अरे बाबा, ही कशी पार्टी आहे. जर आपण बोकड्याची पार्टी केली तर आपण त्याला मटन पार्टी म्हणतो. आपण जर चिकन कोंबड्याची पार्टी केली तर आपण त्याला चिकन पार्टी म्हणतो. आपण
जर बर्थडे पार्टी केली, केक कापून पार्टी केली, तर त्याला आपण बर्थडे पार्टी म्हणतो. पण माणसांचं रक्त पिऊन माणसांना समजणार नाही अशा पद्धतीनं त्यांना मारून टाकण्याचं जे षडयंत्र केलं जातं त्याला भारतीय जनता पार्टी म्हणतात. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून आपल्याला आपल्या पोरांच्या हक्कासाठी भावांनो आणि बहिणींनो, आश्रम शाळेमध्ये जाऊन पहा. सरकारी आश्रम शाळांमध्ये अजूनही त्या आश्रम शाळांमध्ये मुलांना गणवेश दिलेला नाही. आजही इंग्लिश मीडियम शाळेमध्ये आपली मुलं भरती केले गेलेली नाहीत. ज्या पद्धतीनं शिक्षणावरती गदा आणली जाते, ज्या पद्धतीनं आपल्या हक्कामध्ये कटोती केली जाते आहे, आणि मग आपल्या बायांना म्हणे लाडकी बहीण, लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये दिले जातात. एका बाजूला आपल्याकडून 1500 रुपये द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला 80 रुपयाचं तेल 140 रुपये किलो करायचं आणि आपल्या खिशातनं म्हणजे बहिणीला 1500 रुपये द्यायचे आणि मेवण्याकडून मात्र 15,000 काढून घ्यायचे. हे जे काही षडयंत्र चाललेलं आहे याच्या विरोधामध्ये आपल्याला उभं राहावं. आणि हे लक्षात ठेवा, सरकार आपलंही आहे. आमचा प्रश्न आहे भाजपला की तुमचं 16 राज्यांमध्ये सरकार आहे, मग फक्त मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्येच का बरं तुम्ही 1500 रुपये देतात? आमचं तर सरकार फक्त 3च राज्यात आहे. तेलंगणामध्ये आहे, आमचं राज्य कर्नाटकामध्ये आहे. आम्ही तिथं महिलांना भाग्यलक्ष्मी योजना देतो आणि 2000 रुपये देतो. तुम्ही का 16 राज्यापैकी 2 राज्यांमध्ये देतात? कारण त्यांची जमीन खसकलेली आहे. महाराष्ट्रामधल्या मर्द मावळ्यांनी, महाराष्ट्रामधल्या शूरवीर बहिणींनी लोकसभेमध्ये दाखवून दिलं. त्यांना तुम्ही जर लोकसभेची बेरीज केली भावांनो आणि बहिणींनो, तर आता विधानसभेच्या निवडणुका लोकसभेप्रमाणे झाल्या तर महाविकास आघाडीच्या 172 जागा निवडून येतात आणि आपलं सरकार बनतं. तुम्ही जर ही रावेरची जागा निवडून दिली तर 172 मध्ये ती नाहीये, कारण त्यांना आघाडी मिळाली होती इथे. तुम्ही ही निवडून दिले तर 173 होतात आणि चोपडावी निवडून दिली तर 174 होतात. हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. या देशामध्ये 1927 ला RSS नावाचं संघटन आलं, ज्यानं आपल्याला सगळ्यांना वेळ बनवलं आणि त्यांनी मलिदा खाल्ला. त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 2025 साली संविधानाला बरोबर 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्याला ठरवावं लागेल. जी मनुस्मृती सांगतात ते मनुस्मृती काय सांगतात? मनुस्मृती सांगतात इथल्या दलिताला, इथल्या आदिवासीला कुठल्याही माठाला हात लावता येणार नाही. याला रस्त्यानं चालताना मागे काटे पेटे लावावे लागतील. इथल्या ओबीसींना सांगता की तुम्ही पोटातनं जन्माला आले नाही, तुम्ही याच्यामधून जन्माला आले, पायांमधून भुजांमधून जन्माला आले असं म्हणत ओबीसींच्या बरोबर भेदभाव करतात. आणि म्हणून या देशामध्ये आपल्याला जर संविधानाचं सरकार आणायचं असेल, टिकवायचं असेल आणि मनुस्मृतीच्या विचार करणाऱ्या सरकारला घरी बसवायचं असेल तर भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला महाविकास आघाडी नावाच्या आपल्या पक्षाला आणि आपल्या संघटनेलाच निवडून द्यावं लागेल. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून आम्ही अत्यंत, जेव्हा आम्हाला नानाभाऊ पटेलांनी विचारलं, श्रीदादा, जेव्हा मला बाळासाहेब थोरातांनी विचारलं की रावेरचं काय होईल, मी म्हटलं काळजी करू नका. आमच्यामधून काही जणांची डोके फिरवून जर कोणी त्यांना अपक्ष बसवणार उभं केलं असेल तर आम्ही जाऊन हात जोडू. आम्ही त्याला सांगू ही वेळ स्वतःच्या स्वाभिमानाची नाही, ही वेळ आपल्या धर्माच्या, कौमाच्या, आपल्या भारताच्या, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. आणि म्हणून जर आम्हाला डिलिस्टिंग करणार असतील, जर असं म्हटलं या देशाचा पंतप्रधान लोकसभेमध्ये निवडणुकीच्या वेळेस जर भाषण करणार असेल की या देशातल्या अल्पसंख्याकांना जर या देशात जर काँग्रेसचं सरकार निवडून आलं तर म्हणे अल्पसंख्याकांच्याकडे हिंदूंच्याकडची एक म्हैस काढून देतील आणि ती अल्पसंख्याकांना देतील. आणि म्हणे काय करतील तर तुमच्या घरामधल्या नळाची तोटी काढतील आणि ती मुसलमानांना देतील. अरे येड्या, या देशामध्ये सगळ्यांना समानतेने जगण्याचा अधिकार आहे आणि नरेंद्र मोदी नावाचा पंतप्रधान नावाचा माणूस अशा पद्धतीनं बोलवून ज्या पद्धतीनं धर्माधर्मामध्ये फूट पाडतो, ती फूट आपल्याला होऊ द्यायची नाही. भावांनो आणि बहिणींनो, मी विनंती करेल की आपल्या हातामध्ये 3 तारीख आहे, 3 नोव्हेंबर. आपल्यामधल्या काही जण जर अपक्ष उभे राहिले असतील तर तुम्ही त्यांच्या घरी जा, हात जोडा, विनंती करा, त्याला समजावून सांगा की आता फूट पाडायची नाही.
2014 मध्ये जसं झालं की कोणाला तरी आणलं उभं केलं आणि आपली काँग्रेसची सीट पाडली, हे पाप तू आता करू नको, कारण पुढच्या 7 पिढ्यांचं पाप तुझ्या माथी जाईल, हे आपल्याला सांगावं लागेल भावांनो आणि बहिणी. आणि तरी नाही ऐकलं तर आपली लढाई कशी लढायची ती 3 तारखेनंतर मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि म्हणून हे लक्षामध्ये ठेवा, हे सरकार शेतकऱ्यांचं नाही, हे सरकार आदिवासींचं नाही. अरे कापसाचं बघितलं मी, अंजळवीर नावाच्या गावाला मी गेली होती. त्या गावामध्ये जेव्हा मी बैठकीमध्ये बसली तर तो शेतकरी मला म्हटलं, ताई इथं बसू नका, मधल्या रूम मध्ये चला. म्हटलं का बरं रे भाऊ? म्हणे कापूस इंजेक्शन मारतो म्हणे. म्हणजे त्याच्या कापसाला भाव नाही म्हणून त्याने घरामध्ये कापूस सापटवला होता आणि इविलच्या गोळ्या खाऊन त्याचं अख्खं कुटुंब ते अंग खाजायचं आणि त्या इविलमुळे किडनी खराब होते भावांना. म्हणजे आपल्या आदिवासींना कोरोनाच्या काळात तुम्हाला थाळी वाजायला लावली, तुम्हाला टाळ्या वाजवायला लावल्या आणि काय केलं? कोरोनाच्या काळात 3 शेतकऱ्यांच्या विरोधी कायदे केले. 1 लाख एकर वरती जेवढं वावेल एवढं अदानीने मोठे मोठे टॅरेस तिथे उभे केले. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. इथे बसलेला रमेश, इरफान, गाठूदादा, नुरा हे सगळे दिल्लीला आले होते त्यावेळेस आणि 1 महिना आम्ही दिल्लीच्या सीमेवरती थांबलो होतो आणि नरेंद्र मोदीला सांगितलं होतं सगळ्यांचा नाद करायचा, पण शेतकऱ्याचा आणि आदिवासीचा नाद केला तर तुला आम्ही फिरू देणार नाही आणि म्हणून ते कायदे मागे घ्यावे लागले. ही हिंमत तुमच्यामध्ये आहे, ही गोष्ट लक्षात. आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो, हे आपल्याला चेतना करावी लागेल. अरे या देशामध्ये माझ्या कुस्ती लढणाऱ्या बहिणी ज्या गोल्ड मेडल घेऊन येतात त्या येऊन सांगतात की खासदार ब्रजसिंगने आमच्यावरती शारीरिक अत्याचार केला, पण तो 3 खासदार निवडून आणेल म्हणून त्यांच्यावरती कुठली कारवाई त्या ब्रुजभूषणवरती केलं जात नाही. एका बाजूला म्हणतात की आम्ही बहिणींची इज्जत करतो, महिलांना देवी मानतो आणि दुसऱ्या बाजूला मात्र स्वतःच्या तोंडानं आपली इज्जत सांगणाऱ्या बहिणीला मात्र हे दाखवतात. काँग्रेस पक्षानं विनेश फोगाट नावाच्या आमच्या कुस्तीपटी बहिणीला हरियाणामध्ये तिकीट दिलं आणि निवडून आणलं आणि सांगितलं लढ, आम्ही तुझ्या सोबत आहोत. हा आहे आमचा काँग्रेस पक्ष. हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि म्हणून काय झालं, या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बदलापूरला त्या शिंदे नावाच्या माणसाला गोळी घातली, पण तो अमोल शिंदे जो आहे तो खरा अपराधी नव्हता. खरा अपराधी आपटे आहे. त्या आपटेला वाचवायचं, कारण आपटे देवेंद्र फडणवीसच्या जातकुळीमधला आहे म्हणून त्याला वाचवण्याचं षडयंत्र केलं जातं. या जळगाव जिल्ह्यामध्ये दिवसा ढवळा 500 किलो ड्रग्ज वाटलं जातं भावांनो. तुमचे मुलं जर जळगावला शिकत असतील, फैजपूरला शिकत असतील, रावेरला शिकत असतील तर आज ते ड्रग्जच्या विळखामध्ये आहेत, हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला या सरकारला जमीन दाखवावी लागेल, आपल्याला लढावं लागेल. तरुण मुलांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की इथल्या बिरसा मुंडाचा अपमान करणारा, तंट्या भिलाचा अपमान करणारा, देवमोगरा मातेचा अपमान करणारा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 9 महिन्यामध्ये जमीनदोस्त करणारा, सावित्रीबाई फुलेंना जो राज्यपाल आहे तो कोश्यारी ज्या पद्धतीने म्हणतो त्यांचा अपमान करणारा, संतांचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रामध्ये भाजप आणि त्याच्या मित्र पक्षांना जागा नाही, हे आपल्याला दाखवून द्यावं लागेल. आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो, ते म्हणतात आमच्याकडे खूप पैसे आहेत, 50 खोके सब कुछ ओके वाले आहेत ते. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, त्यांच्याकडे किती पण खोके राहू दे, पण आम्ही पण वाघाची औलाद आहोत, आम्ही पण बिरसा मुंडा तंट्या भिलाची औलाद आहोत. आम्ही सगळे गावागावात जाऊ, प्रचार करू, शेतकऱ्याच्या बरोबर, आदिवासीच्या बरोबर, इथल्या महिलांच्या बरोबर जाऊ आणि धनंजय भाऊला इतक्या मतांनी निवडून देऊ की इथल्या भाजपचं डोकं गरगर केलं पाहिजे आणि सरळ महाराष्ट्राची खुर्ची ही महाविकास आघाडीच्या हातात आली पाहिजे. हे आपण सगळेजण कराल. पंचसूत्री ज्याचा अभिमान आपल्याला 1952 साली नेहरूंनी दिलेली, त्याची शपथ आहे तुम्हाला, संविधानाची शपथ आहे तुम्हाला, ज्या संविधानामध्ये तुम्हाला आरक्षण दिलं गेलं. तुम्हाला शपथ आहे या मातीची, या जंगलाची आणि तुम्हाला शपथ आहे तुमच्या आदिवासी असण्याची. तुम्ही भावांनो आणि बहिणींनो एकत्र व्हा, सगळं राग भेद विसरा. गावामध्ये 2 पक्ष असतातच. जर ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालं तर एक पार्टी कुठून तरी लढते, दुसरी पार्टी कुठून तरी लढते. जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन असलं त्या भागामध्ये 2 पार्टी होतात. पण हे राज्याचं आणि देशाची निवडणूक आहे.
याच्यामध्ये आपल्या पक्षांच्या ज्या काही असतील आता घेतलेल्या आपण चपला त्या बाजूला ठेवा आणि एकच गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही आदिवासी हितासाठी, आम्ही शेतकरी हितासाठी आणि आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढू. आपला एक गाणं आहे, गरजा महाराष्ट्र माझा. त्या गाण्यामध्ये एक वाक्य आहे की गरजा महाराष्ट्र माझा, दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आम्ही आता त्या गाण्याचा वेगळा अर्थ केलाय, दिल्लीचा पण तख्त हलवतो महाराष्ट्र माझा. ही गोष्ट आपल्याला सांगायची आहे आणि तो महाराष्ट्र धर्म आपल्याला पाळायचा आहे. तो धर्म आपण पाळाल. उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाच्या माणसानं महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपल्या पक्षाचे तुकडे होऊ दिले, पण तो भाजपाबरोबर गेले नाहीत. शरद पवार नावाच्या माणसानं वयाच्या 84व्या वर्षी सांगितलं की जोपर्यंत महाराष्ट्र पूर्वपदाला येत नाही तोपर्यंत मी मरणार नाही, आणि म्हणून तो चिरतरुण म्हातारा आजही आपल्या बरोबर खंबीरपणे उभा आहे. आणि राहुल गांधी नावाच्या माणसानं कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत गेला आणि सांगितलं की या भारतामधल्या आदिवासींचा हक्क त्यांना मिळेपर्यंत, संविधानाची रक्षा होईपर्यंत मी वसा घेतलेला आहे त्यांच्या बरोबर उभा राहील, लढेल, मेलो तरी बेहतर, पण माझी लढाई संपवणार नाही. आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो एवढंच सांगेन, बहुत हो गई महंगाई की मार, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार नहीं चाहिए मिंदे फडणवीस और पवार की सरकार, नहीं चाहिए मिंदे फडणवीस और पवार की सरकार. जिंदाबाद. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.